संजय राऊत आपल्या पराभवाचं खापर हे निवडणूक आयोगावर फोडत आहेत असं वक्तव्य अर्जुन खोतकर यांनी केलंय. पाहूयात ते काय म्हणालेत ते. भाऊ, मला सांगा की खाते वाटप झाले मात्र अद्याप पालकमंत्री जिल्ह्याला मिळाले नाहीत आणि काय सांगाल तुम्ही त्याच्याविषयी? काय नाही, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा आहे आणि मुख्यमंत्री महोदय या संदर्भात तातडीने निर्णय घेतील. मला असं वाटतं की आता मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं आहे, कामाला सुरुवात झालेली आहे, कॅबिनेट व्हायला लागलेलं आहे. ठीक आहे, आज उद्या होईल. त्यामुळे एवढं काही पॅनिक व्हायची गरज नाही. शिवसेनेला शिवसेनेकडून अतुल सावे यांना देखील विरोध झालेला असताना आता मग काय वाटतं असं किंवा कुठलं पालकमंत्री पद द्यायला पाहिजे, काय नाही सरकार? नाही, विरोध वगैरे असं काही नाही. कार्यकर्त्याच्या त्यांनी स्वतः वैयक्तिक भावना व्यक्त केल्या होत्या, पण तो असं मी स्वतः माझ्या पातळीवर कधी असं केलेलं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय जो पालकमंत्री देतील त्या पालकमंत्र्यासोबत आम्ही काम करू आणि ठीक आहे, आज उद्या होईलच. महानगरपालिका जे आहेत आता तोंडावर आलेले आहेत, तुमच्या पक्षाची काय भूमिका? आता भाजपकडून देखील स्वबळावर लढवण्याची तयारी सुरू असल्याचं समजते. आम्ही जनतेला विनंती केलेली की यावेळेस महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या. त्यांच्याकडं 10-15 वर्ष नगरपालिका राहिलेली आहे, त्यांनी काहीच केलेलं नाही. यावेळेस महानगरपालिका माझ्या ताब्यात दिली तर मी आमदार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, केंद्रामध्ये सरकार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणता येणं शक्य आहे आणि या गावाला एक स्वच्छ आणि सुंदर जालना करता येणं शक्य आहे. त्यामुळे त्या माध्यमातून आम्ही ते करू. मला असं वाटतं की लोकांनी मन बनवलेलं की यावेळेस महानगरपालिका माझ्याकडे द्यायची. सुप्रीम कोर्टामध्ये आज लाडकी बहिणी योजनेवरती विषय निघाला होता. तर सुप्रीम कोर्ट असे म्हणले की सरकारकडे रेवड्या वाटण्यासाठी आहेत पैसे, मात्र ज्यावेळेस न्यायाधीशाचं पेमेंटचा विषय येतो त्यावेळेस मात्र त्यांच्याकडे पैसे नसतात. माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या वक्त्यावर आम्ही टिप्पणी किंवा मत प्रकाशित करू शकत नाही. त्यांच्यावर मी काही कमेंट्स करणार नाही. मग संजय राऊत म्हटले आज की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या काटाखालचं मानले जाते. ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये सर्वांनाच बोलण्याचा अधिकार असतो, टीका टिप्पणी करण्याचा अधिकार असतो. निवडणूक आयोग हे स्वतंत्र आपल्या राज्यातली एक वेगळी संस्था आहे, त्यामुळं ती कोणाची आहे नियंत्रणाखाली काम न करणारी संस्था निवडणूक आयोग या ठिकाणी आहे. त्यामुळं आरोप करायला आपण आरोप काही करू शकतो, परंतु आजपर्यंत कोणतेही आरोप हे सिद्ध करू शकलेले नाहीत. वारंवार निवडणूक आयोगाकडून सांगितलं जातं की तुम्ही ईव्हीएम हॅक करून दाखवा. मग तिथं जेव्हा घोषित केलं जातं की ईव्हीएम तुम्ही हॅक करून दाखवा, मग तिथं का कोणी येत नाही? तिथं कोणी का सांगत नाही येऊन की आम्ही हॅक करतो? तिथं ते यायचं नाही, मात्र इकडं बाहेर काहीतरी मीडियावरती बोलायचं. मला असं वाटतं की असं वागणं बरोबर नाही.